नमस्कार. स्तोत्र एन मंत्र चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत अनुस्वाराच्या उच्चारांचे नियम. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले आपण बघूया अनुस्वार म्हणजे काय. स्वराच्या मागे मागे येतो तो अनुस्वार. अनुस्वार आपण अक्षरावर एक टिंब देऊन दाखवतो. अनुस्वार कधीही स्वराशिवाय येत नाही. उदाहरणार्थ कम, यामध्ये हलंत क अधिक अ अधिक अनुस्वार आहे. काम, ह्यामध्ये हलंत क अधिक आ अधिक अनुस्वार आहे. अशीच इतरही उदाहरणे आहेत, जसे की कुम, कौम इत्यादी. एखाद्या अक्षरावर अनुस्वार असेल तर त्याचा उच्चार हलंत म करायचा. हा झाला अनुस्वाराचा ढोबळ नियम. पण पाणिनी महर्षींच्या व्याकरण नियमानुसार अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या पुढे येणाऱ्या अक्षरावर अवलंबून असतो. यामध्ये अनुस्वाराच्या पुढे कोणते अक्षर आहे आणि ते कुठे आहे यावरून त्याचे 4 भाग करून मी तुम्हाला हा नियम समजावून सांगते. पहिला नियम आहे क च ट त प व्यंजन वर्गासाठी. हा नियम असे सांगतो की अनुस्वारानंतर क च ट त प व्यंजन वर्गापैकी कोणतेही अक्षर आले तर अनुस्वाराचा उच्चार त्या वर्गातील अनुनासिक व्यंजनासारखा होतो. अनुनासिक व्यंजन म्हणजे व्यंजन वर्गातील शेवटचे म्हणजेच 5वे अक्षर. उदाहरणार्थ क वर्गाचे अनुनासिक व्यंजन ग आहे. क ख ग घ ग 5वे अक्षर ग. त वर्गाचे अनुनासिक व्यंजन म्हणजे 5वे अक्षर न आहे. त थ द ध न. या स्लाइडवर प्रत्येक वर्गातील 5 अक्षरे लिहिली आहेत आणि अनुनासिक व्यंजन लाल रंगात दाखवले आहे. खूप अवघड वाटत आहे का? काहीतरी नवीनच शिकतोय असे वाटत आहे का? पण हे अजिबात नवीन नाही. आपण आपल्या नकळत हे नियम वापरत आलो आहोत. उदाहरणे बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आंबा, ह्या शब्दात आ वर अनुस्वार आहे आणि अनुस्वारानंतर ब अक्षर आले आहे. ब हे प वर्गातील व्यंजन आहे आणि प वर्गाचे अनुनासिक व्यंजन हलंत म आहे. प फ ब भ म. म्हणून आंबा ह्या शब्दात अनुस्वाराचा उच्चार हलंत म असा होतो. दुसरे उदाहरण चिंता. ह्यामध्ये अनुस्वाराचा उच्चार हलंत न होतो, कारण अनुस्वारानंतर त आले आहे आणि त वर्गातील अनुनासिक व्यंजन न आहे. त थ द ध न. इतर उदाहरणे थंड, यात अनुस्वाराचा उच्चार ण आहे. अंगठी, अनुस्वाराचा उच्चार ग आहे. विशेष लक्ष देण्यासारखा शब्द आहे चिंच. यामध्ये अनुस्वाराचा उच्चार न वाटत असला तरी तो न नसून च वर्गातील अनुनासिक व्यंजन न आहे. थोडे लक्ष देऊन उच्चार करून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की इथे न चा उच्चार करताना जीभ आपल्या टाळूला लागते. टाळू म्हणजे वरच्या जबड्याचा खोलगट भाग. आणि चिंतामध्ये न चा उच्चार करताना जीभ समोरच्या वरच्या दातांना लागते. मग कळाला ना हा पहिला नियम. आता आपण पुढचे नियम बघू. पुढचे 3 नियम आहेत य ल व र श श स ह ह्या 8 व्यंजनांसाठी. पहिले आपण य ल व ह्या व्यंजनांसाठीचा नियम बघू. लक्षात राहायला सोपे जावे ह्यासाठी आपण ह्या नियमाला व ल य नियम म्हणू. हा नियम असे सांगतो की अनुस्वारानंतर व किंवा ल किंवा य ह्यापैकी कोणतेही अक्षर आले तर अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे अनुनासिक व, अनुनासिक ल अथवा अनुनासिक य असा होतो. उदाहरणावरून समजावून घेऊ. शब्द आहे संवाद. यात स वरील अनुस्वारानंतर अक्षर आले आहे व, म्हणून अनुस्वाराचा उच्चार व असा होतो. संवाद. पुढचा शब्द आहे संलग्न.
अनुस्वाराचा उच्चार अनुनासिक ल होतो, कारण अनुस्वारानंतर ल आले आहे. संयम या शब्दात अनुस्वाराचा उच्चार अनुनासिक य असा होतो, कारण अनुस्वारानंतर य अक्षर आले आहे. कळाला ना मग वलय नियम. तिसरा व चौथा नियम आहे र, श, श, स, ह व्यंजनांसाठी. अनुस्वार शब्दाच्या मधल्या अक्षरावर आहे का शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर आहे, यावरून 2 वेगळे नियम आहेत. तिसरा नियम, अनुस्वार शब्दाच्या मधल्या अक्षरावर असेल आणि अनुस्वारानंतर र, श, श, स, ह ह्यापैकी कोणतेही अक्षर आले असेल तर अनुस्वाराचा उच्चार अनुनासिक व असा होतो. चौथा नियम सांगतो, अनुस्वार शब्दाच्या शेवटी असेल व त्यापुढील अक्षर र, श, श, स, ह ह्यापैकी कोणतेही अक्षर असेल तर अनुस्वाराचा उच्चार म असा होतो, हलंत म. उदाहरणार्थ सिंह. यामध्ये अनुस्वार सी वर आहे, ते शब्दाचे शेवटचे अक्षर नाही आणि पुढे ह आले आहे, म्हणून अनुस्वाराचा उच्चार अनुनासिक व असा होतो. तसेच कंस या शब्दाला आपला तिसरा नियम लागू होतो आणि अनुस्वाराचा उच्चार अनुनासिक व असा होतो. चौथ्या नियमाचे उदाहरण आहे स्तोत्रम संपूर्णम. यामध्ये त्र वर अनुस्वार आहे, ते स्तोत्र ह्या शब्दाचे शेवटचे अक्षर आहे आणि पुढे स आले आहे, म्हणून त्याचा उच्चार हलंत म असा होतो, स्तोत्रम संपूर्णम. शेवटी समरीमध्ये आपण अनुस्वाराचे 4 नियम थोडक्यात परत बघू. पहिला नियम क, च, ट, त, प वर्गासाठी. अनुस्वारानंतर क, च, ट, त, प वर्गातील व्यंजन असेल तर अनुस्वाराचा उच्चार त्या वर्गातील अनुनासिक व्यंजन म्हणजे शेवटच्या व्यंजनासारखा होतो. उदाहरणार्थ आंबा, चिंता. दुसरा नियम वलय वर्गासाठी. अनुस्वारानंतर व, ल, य ह्यापैकी कोणतेही अक्षर असेल तर अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे व, ल, य असा होतो. उदाहरणार्थ संवाद, संलग्न, संयम. तिसरा नियम, अनुस्वार शब्दाच्या मधल्या अक्षरावर असेल व त्यापुढे र, श, श, स, ह ह्यापैकी कोणतेही अक्षर आले असेल तर अनुस्वाराचा उच्चार अनुनासिक व असा होतो. उदाहरणार्थ सिंह, कंस. चौथा आणि शेवटचा नियम, अनुस्वार शब्दाच्या शेवटी असेल आणि त्यापुढे र, श, श, स, ह ह्यापैकी कोणतेही अक्षर आले तर अनुस्वाराचा उच्चार हलंत म असा होतो. उदाहरणार्थ स्तोत्रम संपूर्णम. कळाले ना सगळे नियम? हे सगळे नियम एवढ्यासाठीच आहेत की अनुस्वाराच्या पुढे जे अक्षर येते त्याचा उच्चार करण्यासाठी सोपे जावे, ह्यानुसार हे नियम बनवलेले आहेत. चला तर मग, धन्यवाद. स्तोत्र अँड मंत्र चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा.